श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली, रिपीट करत राहा। यांची पाठ वगैरे दुखत असेल त्यासनी ही एक्सरसाइज अधिक महत्त्वाची आहे। हाय मित्रांनो, कसं काय मजेतच राहायचं। तर आजचा व्हिडिओ खास योगासाठी आहे। तर आज आपण प्रथम योगा सुरू करणाऱ्यांसाठी ब्रीथिंग एक्सरसाइज आणि लुसिंग एक्सरसाइज कशी असते हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर वेळ न घालवता आपण चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। योगा करताना आपलं शरीर लूज होण्यासाठी, आपले हाडे वगैरे सर्वत्र लूज होण्यासाठी आणि कुठलीही इंजरी न येण्यासाठी ही एक्सरसाइज गरजेची आहे। तर व्यवस्थित गुडघ्यावर हात ठेवून बसायचा आहे। आपली कंबर आणि मान ताठ ठेवायची आहे, लूज ठेवायची नाही। श्वासावर लक्ष द्या। श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोट आत खिचा। हे 3 वेळा रिपीट करायचं आहे। आपण शांत मनाने योगा करायला सुरुवात करत आहोत। तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या ईश्वराची तुम्ही प्रार्थना करा। तुमच्या सर्व पूर्वजांचे ध्यानस्मरण करा। श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोट आत। श्वास घेऊन मान पाठीमागे, श्वास सोडून आपल्या हानवडे छातीला टेकवा। श्वास घेऊन नमस्कार। तर चला आता योगाला सुरुवात करूया। शांत मनाने योगा करायचा आहे। श्वास घेऊन पाठीमागे, श्वास सोडून पुढे, श्वास घेऊन पाठीमागे, श्वास सोडून पुढे, श्वास घेऊन पाठीमागे, श्वास सोडून पुढे। असे 3 ते 5 वेळा करायचं आहे। जास्तीत जास्त 5 वेळा करायचा प्रयत्न करा। आता श्वास सोडून साईडला, श्वास सोडून साईडला, मध्ये श्वास सोडून दुसऱ्या बाजूला, श्वास घेऊन सेंटरमध्ये, श्वास सोडून साईडला। सेंटरमध्ये याला श्वास घ्यायचा, बाजूला गेल्यानंतर श्वास सोडायचा, हे लक्षात ठेवा। आता हे एक कान दुसऱ्या शोल्डरवर, पुन्हा दुसरा कान त्या शोल्डरवर ठेवायचा प्रयत्न करा, दोन्ही बाजूला। कान आपला खांद्यावर टेकावा असा प्रयत्न करा। आता मान गोल फिरवायचा आहे, एक अँटी क्लॉकवाइज आणि एक क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज। 5 वेळा आपण करणार आहोत। लक्ष देऊन करा। नीट समोर बघा। आता हात पुढे करा, बोटे बंद करा, बोटे सोडा, बोटे बंद करा, बोटे सोडा। असं 5 वेळा केल्यानंतर आता तुमचं संपूर्ण कैपत हाताचा पंजा खालीवर करायचा आहे। आता मुठ्ठी बांधून क्लॉकवाइज अँटी वाइज डायरेक्शन मध्ये फिरवायचे आहे।
जसं गाड्याला फिरतं तसंच കൈപ്പത്തി മുകളിലോട്ട് ഫീസ് ചെയ്ത് കൈമുട്ടുകൾ മടക്കി നിവർത്തുക. അതായത് കൈവിരലുകൾ हात पाठीमागे पुढे. ശ്വാസം എടുത്തുകൊണ്ട് हात कसे धरलेत बघा. കൈ शोल्डरवर चंपे टेकले पाहिजेत आपले. ഷോൾഡർ तर यानंतर आपण शोल्डर रोटेशन करूया. കൈവിരലുകൾ ഷോൾഡറിന് മുകളിലായിട്ട് വെച്ചുകൊണ്ട് കൈമുട്ടുകൊണ്ട് വലിയ വട്ടം വരക്കുന്നതായിട്ട് हात फिरवून शोल्डर रोटेशन करायचं. ഷോൾഡർ റൊട്ടേഷൻ पुढच्या ചെയ്യുക. बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला. എതിർവശത്തേക്കും റൊട്ടേറ്റ് ചെയ്ത് क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दोन्ही डायरेक्शन मध्ये करायचं आहे. ഷോൾഡർ റൊട്ടേഷൻ. കൈകൾ റിലീസ് ചെയ്യുക. त्यानंतर आपण നമുക്ക് ട്വിസ്റ്റിംഗ് ट्विस्टिंग चेन करायचं आहे. ഇടത് കാൽമുട്ടിനടുത്ത് त्यासाठी വെക്കുക. तुम्ही ഇടത് हात एक गुडघ्यावर ठेवा, दुसरा हात पाठीमागे. വെച്ചുകൊണ്ട് ഇടതുവശത്തോട്ട് ട്വിസ്റ്റ് ചെയ്യുക. അതുപോലെ തന്നെ तसंच आता दुसऱ्या बाजूलाही करू ഇടത് शकता. കൈ വലത് കാൽമുട്ടിൽ വെച്ചുകൊണ്ട് പിന്നിലേക്ക് ട്വിസ്റ്റ് ചെയ്യുക. पुन्हा या ശ്വാസം बाजूला. വിട്ടുകൊണ്ട് പിന്നിലേക്ക് ട്വിസ്റ്റ് ചെയ്യുക. ശ്വാസം എടുത്തുകൊണ്ട് നേരെ വരിക. पुन्हा दुसऱ्या വീണ്ടും बाजूला. ശ്വാസം വിട്ടുകൊണ്ട് പിന്നിലേക്ക് ട്വിസ്റ്റ് ചെയ്യുക. ശ്വാസം എടുത്തുകൊണ്ട് നേരെ വരിക. വശങ്ങളിലൂടെ ചെയ്യുന്നത് എങ്ങനെയാണെന്ന് पुन्हा या നമുക്ക് बाजूला. കാണാം. അതിനായിട്ട് വശങ്ങളിലോട്ട് पुन्हा दुसऱ्या बाजूला. തിരിക്കുന്നുണ്ട്. വലത് असं കൈയാണ് तुम्हाला. तर चला ह्या बाजूने बघा तुम्ही हात कसा ठेवलाय गुडघ्यावर. तर चांगलं स्ट्रेच करायचं आहे. शोल्डर तुमची एका लाईन मध्ये येईल असाच प्रयत्न करायचा आहे. ह्या प्रकारे 3 ते 5 राउंड्स करत राहायचं आहे. मग सांगितलं जास्त वेळ करायचं नाही, 5 वेळाच करायचं आहे. आता पाय समोर करा आणि तुमचे पाय पाठी मागे पुढे मागे करत राहा. पायाकडे लक्ष द्या. असं करायचं आहे. हात कसे ठेवलेत बघा. चंपे पुढे. हे असं 5 वेळा करायचं आहे. त्यानंतर पाय थोडं बाजूला घ्यायचं आहे. तर पाय जवळ करून केलं तरी चालतंय. गोल 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 फिरवायचं आहे बघा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये करायचं राहायचं आहे. पुढे आता आत आणि बाहेर दोन्ही बाजूला, आतल्या साईड आणि बाहेरच्या साईड थोडे पाय पसरून ठेवायचे आहेत. आता आपण बटरफ्लाय मुवमेंट करूया. तरी बघा अशी बटरफ्लाय मुवमेंट करायची आहे. दोन्ही पाय धरून शिरणा. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरूचे पंख जसे उडतात तसं करत राहायचं आहे. दोन्ही पायाचे पंजे म्हणजे चंपा चिटकून ठेवण्याचा प्रयत्न करा. कंबर ताठ ठेवायचे आहे वाकडीमधून. हे 25 ते 30 वेळा तुम्ही करत राहिला तरी चालेल. तर चला आता हा असे पाय धरून हळून इम्प्रूव्ह करायचा आहे. पाठीमागे श्वास घेऊन पाठीमागे जायचं. श्वास सोडून पुढे. श्वास घेऊन पाठीमागे. श्वास सोडून पुढे. चला आता आपण शिशुपालन आसन करूया. बघा उजवा पाय या व्हिडिओमध्ये पाहताय तसा दोन्ही हाताची बोटात बोटे घालून असं एक लहान बाळाला आपण फिरवतो तसं हलवतो तसं हलवत राहायचं आहे. तसं जमत नसेल तर तुम्ही असं केलं तर चालतंय. एक हात गुडघ्याला आणि एक हात पायाला धरून केलं तरी चालतंय. तसंच आता दुसऱ्या पायाला करायचं आहे. हे बघा असंच बोटात बोटे घालून व्यवस्थित कसं धरलंय बघा. चंप्याच्या एक हात गुडघ्याच्या खाली एक हात आणि लहान बाला हलतो तसं हलवत राहायचं आहे. तसं जमत नसेल तर तुम्ही असं केलं तर चालतंय. एक हात पायाला धरायचा आणि एक हात गुडघ्याला. तुम्हाला जसं जमेल तसं करा. प्रॅक्टिस केल्यानंतर
अगोदर केलं होतं तसं केलं असेल. ही बघा, आता हात तुम्ही मुठी जाम धरायचे आहे, दोन हातात बोटे बोटे घालून आणि रोटेट करायचं आहे. एका पायापासून दुसऱ्या बाजून वाकून पुढे जायचं आहे आणि संपूर्ण मागे फिरायचं आहे. संपूर्ण कंबर हलली पाहिजे. पुढे व्यवस्थित रोटेट करून यायचं आहे. श्वास घेऊन पाठीमागायचं, श्वास सोडून पुढच्या बाजूला. तर क्लॉकवाईज झाल्यानंतर अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. हे करताना तुमचा हात जर पुढच्या बाजूला पोचत नसेल तरी चालेल, प्रयत्न केल्यानंतर पोचेल. हळूप्रमाणे पुढे साईडला आपल्या श्वासावर लक्ष करायचं आहे, आपल्या श्वासाच्या ब्रीथिंगवर लक्ष द्यायचं आहे. आता आपण हँड स्ट्रेच ब्रीथिंग करायचं आहे. दोन्ही हात व्यवस्थित मी कसे पकडलेत बघा, ते पकडून नीट समोर आणायचं आहे, स्ट्रेच करून पुढे आणायचं आहे. श्वास घेऊन पुढे, श्वास सोडून पाठीमागे. आता श्वास घेऊन वरती हात, श्वास सोडून खाली, श्वास घेऊन वरती, श्वास घेऊन वरती. काही ताट राहून द्या, घडी पडून देऊ नका हाताची. नीट वर जाऊन द्या, डोक्याच्या नीट वरती, हळून खाली. चांगल्या प्रमाणे स्ट्रेच करून वरती. स्ट्रेच करायचं जेवढं जमल तेवढं जास्त आणि वरती हात न्यायचे आहेत. श्वास हळून घ्यायचा आहे. किती स्लो तुम्हाला श्वास घेता येईल तसा श्वास घ्यायचा आहे. श्वासावर कंट्रोल करून हळून श्वास घ्यायचा आहे. श्वास घेऊन हात वरती न्यायचे आहेत, श्वास सोडून खाली, हळुवारपणे खाली यायचे आहेत. ह्यावेळी तुमची नजर एक ठिकाणी ठेवायची आहे कुठेतरी. रिपीट करत जावा. श्वास घेऊन वर हळुवारपणे, श्वास सोडून हळूवार खाली. तीन ते 5 वेळा ही प्रक्रिया करा. आता वज्रासनामध्ये बसून आपण टायगर ब्रीथिंग करायला शिकूया. टायगर ब्रीथिंग करूया. आता दोन्ही गुडघे समोर ठेवा आणि दोन्ही हात समोर पुढे. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली, श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. रिपीट करत राहा. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. यांची पाठ वगैरे दुखत असेल त्यासनी ही एक्सरसाइज अधिक महत्त्वाची आहे. शांतपणे झाल्यानंतर पुन्हा तुम्ही वज्रासनामध्ये बसा. दोन्ही हात पाठीमागे घ्या, दोन्ही हात बाजूला जाम पकडा.
श्वास सोडून खाली, श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली, श्वास घेऊन वरती, हळून श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. रिपीट करत राहा. रिपीट करत राहा. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. आता एक झाल्यानंतर पुन्हा वज्रासनामध्ये बसा. वज्रासन बसायला जर जमत नसेल, माग दुखत असेल चांप्याला, तर चांप्याच्या खालच्या बाजूला काहीतरी कापड ठेवायचं आहे दुमतं करून. नाहीतर बारीक उसुशी असलं तर छोटीशी उसुशी ठेवली तरी चालेल. ज्यांचे गुडघे पाय दुखत असेल त्यांनी वज्रासनमध्ये बसायचं नाही. गुडघे ज्यांचे दुखत असेल त्यांनी वज्रासनमध्ये बसायचा प्रयत्न करू नका. आता हळून उताने झोपा. हात आणि पाय चिटकून ठेवा. आता पाठीमागे हात ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. एक पाय वरती, श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. रिपीट करत राहा. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. श्वास घेऊन वरती, श्वास घेऊन खाली. तुम्हाला जर बुद्धिमुठ होत असेल तर हात तुमच्या बाजूला ठेवले तरी चालतील. तशी सेम मूवमेंट करायची आहे. श्वास घेऊन वरती पाय, श्वास सोडून खाली. हळूवारपणे श्वास घेऊन पाय वर, हळूवारपणे श्वास सोडून पाय खाली. श्वासावर लक्ष देऊन, श्वासोच्छ्वासावर आपण लक्ष देऊन हळूवारपणे करायचं आहे. आता यानंतर दोन्ही पाय एकत्र करायचा आहे. दोन्ही पाय वरती घ्यायचे आहेत, दोन्ही पाय खाली, हळूवारपणे वरती, हळूवारपणे खाली. श्वास घेऊन वरती, श्वास सोडून खाली. असं तुम्हाला 3 ते 5 वेळा करत राहायचं आहे. आता पाय हा सोडून रिलॅक्स मध्ये राहा. थोडं रिलॅक्स झाल्यानंतर आता आपल्याला हळूला पवन मुक्तासन करायचं आहे. हात चिटकून ठेवा. हळूवारपणे पाय वरती करा. गुडघे दुमते करून दोन्ही हाताने गुडघे धरा. गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हे आसन, या आसनाचा उपयोग होतो. तर थोडं ध्यान करा. रोज मित्रांनो असा योगा करायचा आहे. रोज सकाळी उठल्यानंतर नॉर्मल ब्रीथिंगवर लक्ष द्या. एक अर्धा तास आपण हळूवारपणे जो श्वास घेतो सोडतो, श्वास घेतो सोडतो, याला मी नॉर्मल ब्रीथिंग म्हणत आहे. आता झाल्यानंतर हळूवारपणे पाय रिलॅक्स करून खाली सोडायचे आहेत. तर संपूर्णपणे रिलॅक्स व्हा. आता यानंतर दोन्ही गुडघे वरती घ्या. गुडघे पकडा आणि पोट कमी होण्यासाठी हळूवारपणे खालीवर हलवायचं आहे बघा. असं
मान थोडी वरती, गुडघे थोडे आत, पुन्हा मान खाली, श्वास घेऊन वरती, श्वास. आता पुन्हा ती पोझिशन करा आणि थोडं स्पीड करा, स्पीडमध्ये हलवा. श्वासावर लक्ष द्या आणि असे रोज स्पीडमध्ये केलं तर तुमची पोटाची चरबी वगैरे कमी होईल. रिपीट करत राहा. तर ओके मित्रांनो, असाच रोज सकाळी योगाला सुरुवात करायची आहे. ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांनी अशी सुरुवात करायची आहे. सर्वांना जमेल. आपल्या शरीरासाठी जे वेळ काढा, वेळ